नमस्कार, मैं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं संगठन भारत न्यूज। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। शिवाजी महाराज का कुलदेवता शिंगणापुर का शंभू महादेव, एक मंदिर अनेक गाथाएं। महाराष्ट्र के सतारा जिले में स्थित शिखर शिंगणापुर भगवान शिव के दो प्राचीन और रहस्यमयी मंदिरों शंभू महादेव और गुप्तलिंग महादेव के लिए प्रसिद्ध है। कहा जाता है कि इन दोनों मंदिरों और शिंगणापुर गांव की स्थापना यादव वंश के पराक्रमी चक्रवर्ती सिंधनदेव महाराज ने करवाई थी। शंभू महादेव मंदिर, जो भोसले परिवार का कुलदेवता भी है, पत्थर की प्राचीन और 5 विशाल नदियों से सुशोभित है। छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज का इस मंदिर से गहरा संबंध रहा है। वे नियमित रूप से यहाँ दर्शन के लिए आते थे और मंदिर की देखभाल भी करते थे। 1735 में शाहू महाराज ने ध्वस्त हुए पुराने मंदिर का जीर्णोद्धार करवाया था। शिंगणापुर से लगभग 3 किलोमीटर दूर स्थित गुप्तलिंग महादेव मंदिर एक एकांत स्थल पर है। इस मंदिर के गर्भगृह में एक मुख्य शिवलिंग है, जिसके ठीक नीचे एक और गुप्त शिवलिंग है। इसे छूने के लिए एक संगमरमर की टाइल हटाकर गुफा में हाथ डालना पड़ता है। ऐसा माना जाता है कि केवल भाग्यशाली लोग ही इसे छू पाते हैं। पास में ही एक और महत्वपूर्ण शिव मंदिर अमृतेश्वर मंदिर भी स्थित है। पुणे से 153 किलोमीटर, पलटन से 41 किलोमीटर और पंढरपुर से 84 किलोमीटर दूर स्थित ये स्थान धार्मिक पर्यटन के लिए महत्वपूर्ण है। शंभू महादेव मंदिर के पुजारी मंदार बड़वे और दीपक महादेव बड़वे तथा गुप्त महादेव मंदिर के पुजारी किरण गरुफ ने इन मंदिरों के इतिहास और महत्व की जानकारी दी। महाराष्ट्र के सतारा जिले से महादेव देवकर की रिपोर्ट। नमस्कार, मी मंदार ज्ञानेश्वर बडवे, शिखर शिंगणापूर। हे मंदिर किती जुनं आहे? आत्ताची जी ही मंदिराची वास्तू आपल्याला दिसतीये, ही वास्तू आहे 1730 सालीची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी बसवंतराव खोजे म्हणून एक होते, त्यांनी या मंदिराचं निर्माण केलेलं आहे। मंदिराचं पूर्ण स्थापत्यकला ही सगळी हेमाडपंथी आहे। हेमाडपंथी म्हणजे हा अपभ्रंश आहे। एक हेमाद्री नावाचा जो आर्किटेक्चर होता, त्यांनी हे सगळं मंदिराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। हेमाद्री हा आर्किटेक्चर असल्यामुळे त्या शब्दाचा अपभ्रंश हा हेमाडपंथी असा झाला। त्यामुळे या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी म्हणजेच आपले ज्याप्रमाणे शरीराचे जे सगळे जॉइंट्स आहेत त्याप्रमाणे कुठलाही चुना, कुठलाही सिमेंट न वापरता किंवा वाळू न वापरता मंदिराचं सगळे एकमेकाचे जे उकळीचे सांधे आहेत त्याप्रमाणे मंदिराचं सगळं बांधकाम झालेलं आहे। किती वर्ष झाली, किती जुनं मंदिर आहे? 1730 सालीचं मंदिर आहे। या आत्ताची जी ही सगळी वास्तू ती 1730 सालीची आहे। आतलं जे गाभारा आहे किंवा पिंड आहे, ही पिंड 6व्या शतकातली आहे। मंदिर अनेक वेळा मुघलांच्या आक्रमणामध्ये पाडलं गेलं। मुघलांच्या आक्रमणामध्ये मंदिर पाडलं गेलं, त्यामुळं परत जे बांधकाम केलं त्याच्यामध्ये हे 1730 ची वास्तू आहे। आणि ते जत्रा वगैरे कधी लागते? शिखर शिंगणापूर मध्ये मुख्य यात्रा ही चैत्र यात्रा म्हणजे चैत्र यात्रा हे गुढीपाडव्यापासून गुढीपाडवा ते पौर्णिमा अशी 15 दिवस पूर्ण यात्रा असते। ही यात्रा 3 प्रकारची इथे यात्रा भरते। एक यात्रा आहे चैत्र यात्रा, की जी पाडव्यापासून पौर्णिमेपर्यंत होती। ती यात्रा देवाचा विवाह सोहळा म्हणून यात्रा जमा होती। त्यावेळी 8 ते 10 लाख यात्रेकरू इथं 10 दिवस 15 दिवस पूर्ण निवासासाठी असते। त्या व्यतिरिक्त श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर यात्रा इथं भरते। तसंच महाशिवरात्रीचे उत्सव काल जो आहे 6 दिवसाचा, त्यामध्ये यात्रा इथं भरते। कधी लोकांना हे झाला, लोकांना काही माहिती पडली आणि 6व्या शतकापासून ही पिंड आहे, परंतु 12व्या शतकापासून 1280 ला पहिलं जे मंदिर बांधलं गेलं, 1280 ला 6वा शतक ते 1280 अशी 6 शतक फक्त छोटस मंदिर आणि पिंडच या ठिकाणी होती। परंतु 1280 पासून 1730 मध्ये ह्या मंदिराचा भक्तांचा मंदिराकडे येण्याचा ओघ वाढत गेला। आणि सरकार ह्याच्यामध्ये काय कधी लक्ष दिले? सरकार ह्याच्यामध्ये काय केलं, काय निवड उद्यान अजून तरी
आम्ही महाराष्ट्र शासनाला अनेक वेळा विनंती केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैव असलेल्या शिखर शिंगणापूर या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा आणि इथं येणाऱ्या जे सगळे भक्त आहेत त्यांना सगळ्या सेवा सुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. परंतु अजून मंदिर हे खाजगी असल्यामुळं किंवा खाजगी असल्याच्या नावामुळं इथं अजून म्हणावा असा विकास इथं पोहोचत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे व्यवस्थापन आता सध्या मंदिरावरती आहे. तुमचं नाव काय? माझं नाव दीपक महादेव बडवे, दीपकराव तंडे बडवे, ज्येष्ठ पत्रकार, शिखर शिंगणापूर आणि शंभू महादेवाचे मुख्य पुजारी. मंदिरचे काय महत्व ते सांगा तुम्ही जरा. या मंदिराचं महत्व म्हणजे अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत म्हणून याची फार महती आहे. समुद्र सपाटीपासून 150 मीटर याची उंची आहे. आपण भारतामध्ये शिवलिंग अनेक ठिकाणी पाहतात पण या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 2 लिंग आहेत. एकामध्ये माता पार्वतीसह शंकर आहे आणि दुसऱ्यामध्ये लक्ष्मीसह विष्णू आहे. अशी याची महती असून 2 लिंग आहेत. त्याचबरोबर बाहेर आलात तर 5 नंदी आहेत. 5 नंदी हे आपल्याला कुठेही भेटत नाहीत आणि या ठिकाणी 5 नंदी आहेत. आणि हे मंदिराचं किती जुनं आहे ते कसं? यादवकालीन 1280 सालचं हे मंदिर आहे. 1280 सालचा या मंदिराचा इतिहास सापडतो. यापुढे छत्रपतींनी मोगलांच्याकडून या मंदिराचा उध्वंस होऊ नये किंवा याचं काही तोडफोड होऊ नये म्हणून पुढे सदर सोपा म्हणून इथं निर्माण केलेला आहे आणि तेव्हापासून याचं संरक्षण या ठिकाणी छत्रपतींनी केलेलं आहे आणि त्यामुळे या मंदिराची महती समुद्र सपाटीपासून 150 मीटर उंची असं हे मंदिर 1280 सालचं मधलं आहे. आणि ह्याच्या सरकारमध्ये काय अपेक्षा आहे म्हणजे सरकार काय ह्याच्यामध्ये? सरकार आता काय झालेलं आहे हे आपण राष्ट्रपुरुष छत्रपतींचे आपण सर्वांना वंदन करतो आणि त्यांचे थेट 13वे वंशज म्हणून उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मालकी हक्कामध्ये हे मंदिर असल्यामुळं त्याचं मॅनेजमेंट त्यांच्याकडेच आहे. मग सरकारचं तसं दुर्लक्षच आहे याच्याकडे. सरकार काही हवं तितकं लक्ष देत नाही. याबरोबर इथं ज्या सुधारणा भक्तांच्यासाठी हव्यात तशा सुधारणा काही होत नाहीत. तर तुम्हाला काय म्हणायचं, सरकार हे इकडे काय लक्ष द्यायला पाहिजे काय? सरकारने लक्ष दिलं पाहिजे, बरोबर आहे. मुळात काय होते, ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत तोडकी पडते. ग्रामपंचायतीला उत्पन्न नाही आणि येणाऱ्या देवस्थानचा येणाऱ्या भाविकांचा लोड मात्र ग्रामपंचायतीवर आहे. त्यामुळे हे ग्रामपंचायतीत त्यामुळे फंडिंग किंवा काही होऊ शकत नाही. खासदार आमदार फंडातनं या ठिकाणी काही सुधारणा होणं आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्यानं एकेरी वाहतूक होणं आवश्यक आहे, वाहनतळ होणं आवश्यक आहे, प्रशस्तपणा होणं आवश्यक आहे. भाविकांच्या ज्या प्रमुख गरजा आहेत, काय महिलांसाठी असलेले शौचालय असेल, पाणी असेल, या सगळ्या गरजा व्यवस्थित होणं हे आवश्यक आहे. ही मंदिर आपला शिखर शिंगणापूरचे नंतर हे कधी लोकांना माहिती पडलंय? हे मूळचं ठिकाण आहे, गुप्तलिंग पहिलं ठिकाण आहे. पहिलं ठिकाण हां. तर महादेव गुप्त झाले. तर ह्या शिवलिंगाच्या खाली असं शिवलिंग दुसरं एक आहे, ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही. हाताचा स्पर्श करून दर्शन घ्यायला लागतं ते, म्हणून गुप्तलिंग. तर पाण्याचा जरा पाणी वाहतं पाणी असतं त्यामध्ये, वाहत्या पाण्याच्या प्रवाहात हाताचा स्पर्श करायचा, ते दर्शन गुप्तलिंग आपलं त्याच्यामध्ये आहे का? हां, त्याच्यामध्ये तिथून दर्शन घ्यायचं असतं गुप्तलिंग. तर हे अष्टलिंगातील पहिलं ठिकाण गुप्तलिंग. नंतरचं बेलदेव मोहीमध्ये, नंतर वैलदेव थादाळे, नंतर पाणलिंग, नंतर थांबलिंग, नंतर उंबरदेव, नंतर नाथपुतेमध्ये गौरीशंकर, नंतर कोणशिरसमध्ये पाणलिंग. तर महादेव प्रत्येक 8 ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी आपलं रूप धारण केलेलं आहे. बेलदेव म्हणजे बेलाच्या झाडात गुप्तायत, वैलदेव वैलात गुप्तायत, पाणलिंग पाण्यात गुप्तायत. मग 8 ठिकाणी फिरल्यानंतर प्रत्येक ठिकाणी माता पार्वतीने त्यांना शोधून काढलेलं आहे त्यांचं रूप. नंतर महादेव हारल्यानंतर सगळ्यात उंच जागा म्हणून समुद्र सपाटीपासून थोडी तर उंच जागा म्हणून शिखर शिंगणापूरमध्ये मोठा महादेव म्हणून सगळ्यात उंच जागा आहे ती. तर तिथं 2 शिवलिंग आहेत, हरिहर, विष्णू आणि महादेव. तर विष्णूंनी महादेव आणि पार्वतीचा मिलाप करून तिथं चैत्र अष्टमीला विवाह केला, म्हणून चैत्र अष्टमीला 12 वाजता
लग्न लागतात तिथं. अशी आणि गुप्त लिंगाला इकडे यायच्या लोकांना कसा मार्ग आहे, म्हणजे किती लांब आहे ते? गुप्तलिंगला यायचं म्हणलं शिखर शिंगणापूर पासून शिंगणापूर मसोड रोड त्यामध्ये 2 किलोमीटर गुप्तलिंग म्हणून आहे. शिंगणापूर मसोड रोड. आपला गाव काय? किरण गुरव. खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात कुछ ऐसी खास खबरों के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज। अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो लाइक, कमेंट पर शेयर करें और ऐसी ही खबरों से जुड़े रहने के लिए आप हमारे यूट्यूब चैनल संगठन भारत को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस करें। छोटी छोटी वीडियो और खबरें व्हाट्सएप और ईमेल पर भेज सकते हैं।